मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आणि ती महत्त्वाची माहिती आहे संजय गांधी निराधार योजनेच्या अपडेटबद्दल, जी मला कळली आहे मंत्रालयातून मला महत्त्वाची माहिती माहीत झाली आहे. म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे मित्रांनो, आणि ही माहिती खरी आहे. आतापर्यंत तुम्ही वाट पाहत आहात की संजय गांधी निराधारची पेन्शन लवकरात लवकर येईल, होळीच्या अगोदर येईल किंवा 5-6 तारखेला येईल. हे मी पण तुम्हाला सांगितलं आहे, कारण हे मला माहीत झालं होतं. पण आता मंत्रालयाची अपडेट, एक वेगळीच अपडेट आली आहे मित्रांनो. मंत्रालयाचं म्हणणं असं आहे, काही नवीन योजनांची सुरुवात दिव्यांगांसाठी आणि इतर जे लोक लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी करणार आहेत. काही नवीन बाबी आहेत, काही नवीन योजना आहेत, आर्थिक तरतुदी आहेत ज्या तुमच्यासाठी करणार आहेत ते लोक. त्या तरतुदी असल्यामुळे ही पेन्शन थोडी लांबविण्याची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो. कारण ही पेन्शन लांबू शकते, थोडीशी, जास्त नाही लांबणार. पण 6 तारखेला अधिवेशन, आर्थिक अधिवेशन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 6 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. कारण 6 तारखेला जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी येणार आहेत. काय आर्थिक सहयोग तुमच्यासाठी येणार आहे. आणि इव्हन मला हे पण माहीत झालं मित्रांनो की पेन्शन वाढ, थोडीफार पेन्शन वाढ पण होऊ शकते. ही आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगत आहे. होऊ शकते, होईल तर खूप चांगलंच आहे. पण थोडीफार दिव्यांगांसाठी आणि इतरांसाठी थोडीफार पेन्शन वाढ होऊ शकते. त्यामुळे ही पेन्शन लावण्यात आली आहे. कारण ह्या अगोदरच तुम्हाला माहीत झालं आहे की दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, दिव्यांग पोर्टलची स्थापना करण्यात आली. आणि ह्या दिव्यांग पोर्टलमध्ये सगळ्यांना, जितके पण दिव्यांग बांधव आहेत, बहिणी आहेत, त्यांना म्हणण्यात आलं की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून टाका. कारण तुमची पेन्शन पुढच्या महिन्यापासून, म्हणजे एप्रिल महिन्यापासून स्वतः दिव्यांग मंत्रालय करणार आहे. म्हणजे आतापर्यंत जसं होतं तसं नाही होणार आहे, पण दिव्यांग मंत्रालय स्वतः तुमची पेन्शन वाटणार आहे. आणि त्यामुळे थोड्याफार तरतुदी आहेत, काही योजना आहेत तुमच्यासाठी ज्या नवीन आहेत तुमच्यासाठी. त्या योजनांची पूर्ती करण्यासाठी, म्हणजेच त्या योजनांची सुरुवात एप्रिलपासून सुरू करायची आहे त्यांना, म्हणून त्यांनी पेन्शन थांबविली आहे. म्हणून अधिकाऱ्यांचं म्हणणं, मोठे अधिकारी जे आहेत मंत्रालयाचे, त्यांचं म्हणणं असं आहे की थोडं थांबा, जेव्हापर्यंत आमचं अधिवेशन होत नाही तेव्हापर्यंत पेन्शनची वाट बघावी लागेल. कारण नवीन तरतुदी आहेत, नवीन योजना आहेत दिव्यांगांसाठी आणि इतरांसाठी, जे संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी. आणि नवीन आर्थिक तरतुदी, आर्थिक मदतीची घोषणा करण्यात येणार आहे. होऊ शकते, त्यांनी असं म्हटलं की होऊ शकते तुमची पेन्शन वाढ पण होऊ शकते. त्यामुळे थोडं थांबावं लागेल, जेणेकरून तुमची पेन्शन वाढीसोबतच आम्ही एप्रिलपासून महिना सुरू करणार आहोत. दिव्यांग विभागाला निर्देश देण्यात आले आहेत की जे पण निर्णय अधिवेशनात घेतले जातील त्या अधिवेशनाच्या निर्णयानुसारच तुमची पेन्शन वाढ होईल. आणि ती पेन्शन वाढ लागू केव्हापासून होईल माहीत आहे तुम्हाला? एप्रिल 1 पासून. म्हणून पेन्शन थांबविण्यात आली आहे. ही आनंदाची बातमी पण आहे मित्रांनो. दुःखाची बातमी अशी आहे की थोडं लेट होईल, पण आनंदाची बातमी पण अशी आहे की काहीतरी नवीन तरतुदी आहेत, नवीन योजना आहेत आणि पेन्शन वाढीची संभावना आहे. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला, कारण मी खरी माहिती तुम्हाला सांगितली आहे. काहीतरी नवीन होणार आहे मित्रांनो. किती वाढेल, काय वाढेल ते मला माहिती नाही, पण मंत्रालयातून मला माहीत झालं की थोडीफार पेन्शन वाढू शकते. म्हणून तुम्ही वाट पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो. थँक्यू. शेअर नक्की करा.